जरांगेंच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलाय। सध्या मनोज जरांगे हे वाशीमधील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये पोहोचले असून त्यांच्यासोबत मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी झालेले हजारो आंदोलक आहेत। काल दुपारी लोणावळ्यातून सुरू झालेला जरांगेंचा प्रवास पहाटेपर्यंत सुरू होता। सकाळी 8 वाजता जरांगेंच्या हस्ते वाशीमध्ये झेंडावंदन होईल आणि त्यानंतर वाशीमध्येच त्यांची सभा होणार आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा निर्णायक दिवस मानला जातोय, कारण जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावं यासाठी सरकारकडून जोरकसपणे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे मनोज जरांगे आज काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, सरकारकडून सातत्याने मनधरणीचे प्रयत्न केले जात आहेत। जरांगे पाटील यांची भूमिका काय याची प्रतीक्षा आहे। आजचा दिवस कसा निर्णायक ठरू शकतो? काल दुपारी लोणावळ्यातून निघालेला जरांगे पाटील यांच्या माध्यमातला किंवा त्यांच्या नेतृत्वातला मोर्चा मुंबईच्या वेशीवरती येऊन थांबलेला आहे। माझ्या पाठीमागे जी इमारत आहे या वाशीमधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची, तिथे मनोज जरांगे आहेत आणि सोबत त्यांच्या आलेले हजारो समर्थक आहेत। आजचा दिवस निर्णायक यासाठी आहे की मनोज जरांगेंनी मुंबईमध्ये येऊ नये यासाठी सरकार दरबारी अगदी जोरदार प्रयत्न गेल्या 2 दिवसांपासून होत आहेत। कारण जर जरांगेंच्या रूपाने मोठ्या प्रमाणात मोर्चा मुंबईमध्ये आला तर एक वेगळी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते। हा एक भाग। दुसरीकडे मनोज जरांगे कालपासून पुन्हा सांगतायत की मी मुंबईमध्ये जाण्यावरती ठाम आहे। मात्र आजचा दिवस या ठिकाणी निर्णायक यासाठी आहे की याच ठिकाणी मनोज जरांगेंनी त्यांचं आंदोलन मागे घ्यावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न जे आहेत ते सरकारकडून केले जाणार आहेत। सरकारमधले जे काही वरिष्ठ सचिव असतील, सामान्य प्रशासन विभागाचे किंवा इतर, हे सगळे या ठिकाणी येणार आहेत। काही राजकीय नेते देखील आज दिवसभरामध्ये येऊ शकतात। मात्र महत्त्वाचा प्रश्न आहे तो मनोज जरांगेंच्या सोबत हजारो किलोमीटरचा प्रवास करून त्यांच्या सोबत आलेल्या या त्यांच्या समर्थकांना काय वाटतं, काय तुमचं म्हणणं आहे? जरांगेंनी नक्की काय करायला हवं? सरकारकडून जे काही प्रस्ताव येत आहेत त्याबद्दल काय मत आहे तुमचं? लड़ेंगे, जीतेंगे और आरक्षण लेकर ही रहेंगे, क्योंकि हम सब है जरांगे। नाही, पण इथेच आंदोलन मागे घ्यावं यासाठी प्रयत्न होत आहेत। तुमचं काय मत आहे की इथेच चर्चेच्या फेऱ्या व्हाव्यात की मुंबईमध्ये मोर्चा पोहोचावा? नाही, मुंबईमध्ये मोर्चा पोहोचावा। मुंबईमध्ये मोर्चा जावा। मुंबईमध्ये जावा। तुम्ही कुठून येणार? पुण्यावरून आलो। काय वाटतं तुम्हाला? सरकारकडून जो काही प्रस्ताव येतोय किंवा कालपासून चर्चा सुरू आहे की सरकारकडून एक GR काढण्यात येतोय आणि आरक्षणाची घोषणा केली जाणार आहे, काय वाटतं तुम्हाला की त्यावरती जरांगे समाधान मानतील की मुंबईतच जावं आणि तिथं त्यांनी आंदोलन करावं? साहेबांच्या जे काही मागण्या असतील त्या पूर्ण झाल्या पाहिजेत, त्याशिवाय साहेब काही मागे हटणार नाही। आता आरक्षण घेऊनच माघारी जायचं। तर आरक्षण घेऊन माघारी जायचं हा तर निर्धार आहे। मात्र हे आरक्षण किंवा या आरक्षणाची घोषणा जरांगे पाटील इथे असताना होणार की त्यांना मुंबईमध्ये यावं लागणार, आझाद मैदानापर्यंत यावं लागणार, हे महत्त्वाचं आहे। कारण आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे या त्यांच्या मोठ्या प्रमाणात असलेल्या समर्थकांच्या सोबत जर पोहोचले तर अर्थातच मुंबईमध्ये अडचण निर्माण होणार आहे आणि त्याचे राजकीय संदर्भ देखील जे आहेत ते बदलून जाणार आहेत। त्यामुळे आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। गेल्या 2 दिवसांपासून सातत्याने अशा स्वरूपाचं एक वातावरण तयार केलं जाते की मनोज जरांगे त्यांचं आंदोलन मागे घेऊ शकतात। मात्र कालपर्यंत तरी मनोज जरांगेंनी त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट केलेली आहे की ते मुंबईमध्ये जाणार आहेत। मात्र आजचा दिवस निर्णायक आहे। या ठिकाणी मनोज जरांगेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न आज दिवसभरात नक्कीच होणार आहेत। त्यामुळे सरकारच्या मनधरणीला यश येतं की आपल्या सोबत जे हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेले आहेत त्यांच्या म्हणण्याला मनोज जरांगे जास्त महत्त्व देतात, यावरती आजच्या दिवसातला निर्णय अवलंबून असेल। मंदार, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतरची बातमी मुंबईतून आहे। मुंबईच्या ग्रँट रोड परिसरामध्ये भीषण आग लागली आहे। मध्यरात्री लाकडाच्या गोदामाला भीषण आग